नमस्कार. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या महिला जागृती अभियान या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा भविष्याबद्दल बोलणार आहोत जिथे सक्षमीकरण आणि सहकार्य हातात हात घालून चालतात. चला तर मग सुरुवात करूया. बघा, लेखक इथे कोणतीही विनंती वगैरे करत नाहीयेत. ते थेट एका शक्तिशाली घोषणेने सुरुवात करतात. ते म्हणतात की समानतेकडे होणारी ही वाटचाल ही तर निसर्गाची एक न थांबवता येणारी शक्ती आहे. जसे एखादं वादळ किंवा एखादी मोठी नदी, तिला कोण थांबवू शकतं? आणि हा जो बदल आहे ना, तो काही छोटा मोठा नाहीये. हा एक खूप मोठा मूलभूत बदल आहे. एक अशी जागृती ज्याकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही आणि तिचा प्रतिकार करणं तर जवळपास अशक्यच आहे. हे अगदी तसंच आहे जसं पूर्वी राजकीय सामंतशाही होती आणि ती जाऊन नवीन व्यवस्था आली, बरोबर? त्याचप्रमाणे लेखक म्हणतात की आता सामाजिक उतरंडीचं युग संपत आलंय आणि समानतेची एक नवी पहाट उगवतीये. ओके, मग प्रश्न असा आहे की हे जे नवं युग आहे, ही जी दृष्टी आहे, ती प्रत्यक्षात कशी आणायची? तर लेखक त्यासाठी दोन खूप महत्वाचे, दोन मूलभूत आधारस्तंभ सांगतात. आणि हे दोन आधारस्तंभ प्रगतीसाठी इतके महत्वाचे आहेत की त्यांच्याशिवाय पुढे जाणं जवळजवळ अशक्य आहे. पहिला आहे शिक्षण, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, आणि दुसरा स्वावलंबन, म्हणजेच स्वातंत्र्याची खरी ताकद. पण इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शिक्षण म्हणजे फक्त लिहायला वाचायला शिकणं नाही. शिक्षण असं हवं जे आपलं स्वतःचं मूल्य, आपले हक्क आणि आपली खरी क्षमता काय आहे याची खोलवर जाणीव करून देईल. तरच ना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समान स्थान मिळवता येईल. शिक्षणाबद्दल तर आपण बोललो. आता लेखक दुसऱ्या आधारस्तंभाकडे वळतात, स्वावलंबन. आणि एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतात की हे आर्थिक स्वातंत्र्य हे इतकं गरजेचं का आहे? आणि याचं उत्तर खूप सुंदर आहे. स्वावलंबन आपल्याला सन्मान देतं, दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याचं जे दुःख आहे ना, ते संपवतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजात स्त्रीचं जे योगदान आहे त्याला एक ओळख मिळवून देतं, त्याला मौल्यवान बनवतं. चला आता पुढे जाऊया. शिक्षण आणि स्वावलंबन यानंतर लेखक थेट विवाह आणि भागीदारी या संकल्पनेकडे येतात आणि याच्या व्याख्येतच एका मोठ्या बदलाचा प्रस्ताव ठेवतात. एक असा बदल ज्यामुळे खऱ्या अर्थाने समानतेची भागीदारी शक्य होईल. म्हणजे बघा, जुना दृष्टिकोन काय होता की विवाह म्हणजे एक पिंजरा जो तुमच्या क्षमतांना मर्यादित करू शकतो. पण नवीन दृष्टी काय सांगते तर विवाह हा एक आधारस्तंभ बनायला हवा, एक लॉन्चपॅड जिथून दोघेही एकमेकांच्या विकासासाठी, यशासाठी उंच भरारी घेऊ शकतील. आणि इथे एक खूप महत्वाचं वाक्य आहे की पतीचं हे पवित्र कर्तव्य आहे की त्याने आपल्या पत्नीला किमान स्वतःच्या क्षमतेच्या पातळीपर्यंत पोहोचायला मदत करावी. म्हणजे काय तर विवाह ही एकमेकांच्या वैयक्तिक आणि बौद्धिक विकासाची एक सामायिक जबाबदारी बनते. म्हणजेच स्त्रीची प्रगती लग्नानंतर थांबता कामा नये, उलट ती जोपासली गेली पाहिजे, ती पुढे चालू राहिली पाहिजे. आणि हे सुनिश्चित करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे असं लेखक म्हणतात. आता ही जी दृष्टी आहे ती फक्त वैयक्तिक नात्यांपुरती मर्यादित नाहीये. लेखक याला अजून व्यापक करतात. हा बदल एका सामूहिक सामाजिक प्रयत्नाची मागणी करतो, कारण प्रगती ही कोणा एकाची नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा समाजाचे सगळे घटक एकत्र येतात. तुम्ही बघा, पुरुषांचा सहभाग, कुटुंबाचा पाठिंबा आणि संपूर्ण समाजाची कृती, हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाच बदलासाठी एक पोषक वातावरण तयार होतं. याचाच अर्थ जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या लागतील. मुलांचं संगोपन ही दोघांचीच जबाबदारी आहे. पुरुषांनी काळजी घेण्यात वाटा उचलला पाहिजे आणि समाजानेही नोकरी करणाऱ्या पालकांना आधार दिला पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वीडन, जिथे वडिलांनाही मुलांच्या संगोपनासाठी रजा मिळते, कारण ती एक सामायिक आणि तितकीच महत्वाची भूमिका मानली जाते. हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जातं तर एका अंतिम ध्येयांकडे, एक अशा समाजाच्या निर्मितीकडे जो संघर्षावर नाही तर सहकार्यावर आणि परस्पर आदरावर उभा असेल. आणि यासाठी एक खूप सुंदर रूपक वापरलं आहे की समाज म्हणजे एक गाडी आहे जी स्त्री आणि पुरुष या दोन समान चाकांवर पुढे जाते. विचार करा, जर एक चाक लहान किंवा मोठं असेल तर गाडी पुढे जाईल का? नाही ना. परिपूर्ण संतुलन आणि समान गतीसाठी दोन्ही चाकं समानच हवीत.
म्हणून लेखक इथे 2 मार्ग दाखवतात. एक आहे संघर्षाचा मार्ग, ज्यामुळे फक्त कटुता आणि उशीर होतो. आणि दुसरा आहे सहकार्याचा मार्ग, ज्यामुळे सद्भावना वाढते आणि बदल अधिक जलद, अधिक निरोगी पद्धतीने होतो. हा दुसरा मार्ग म्हणजे एक प्रकारचा अहिंसक सत्याग्रहच आहे, जिथे दृढनिश्चय आणि सद्भावना एकत्र येतात. तर मग अंतिम निष्कर्ष काय? तर तो हाच की जे होणार आहे, जो बदल अटळ आहे, त्याला स्वीकारण्यातच शहाणपणा आहे. आणि जेव्हा आपण हे सन्मानाने आणि दूरदृष्टीने करतो, तेव्हा आपण मागे एक सद्भावनेचा वारसा सोडून जातो, जो सगळ्यांसाठीच फायद्याचा ठरतो. आणि ह्याच विचारासोबत हे विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जातं. एक असा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. या सहकारी भविष्याच्या निर्मितीमध्ये आपण आपलं एक पाऊल कोणतं उचलू शकतो?